हाय, स्वागत करते तुमचं मयुरीच्या मराठी ब्लॉगमध्ये, जिथे आपण नेहमी बोलत असतो फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईलबद्दल. तर यस हो, तुम्ही टायटल आणि थंबनेलवरनं समजून गेले असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे. तर मी आज अशा फॅशन टिप्स तुम्हाला सांगणार आहे, ते अशा मुलींसाठी, अशा लेडीजसाठी की त्यांची हाईट कमी आहे, कळत न कळत त्यांना अशा फॅशन करतात की त्यामध्ये अजून त्यांना बुटकं असल्यासारखं दिसतं, उंच नाही दिसत. तर त्याच गोष्टी, त्याच टिप मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर फर्स्ट ऑफ डिस्क्लेमर की असं काही नाही की ह्याच फॅशन टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहे. तुम्ही कसेही कपडे घालू शकता, कशीही फॅशन करू शकता, पण जर तुम्हाला अशी गरज वाटत असेल काही फॅशन टिप्सची उंच दिसण्यासाठी, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा, न स्किप करता. आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका, आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. फर्स्ट टिप माझी अशी आहे की अवॉइड बॅगी क्लॉथ्स. आता बॅगी क्लॉथ्स म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही असे कपडे टाळा की जे खूप असे ढिल्ले लूज असेल ते. कारण जर जितके आपण लूज ढिल्ले कपडे घातले ना, त्यामध्ये आपली हाईट ना अजून कमी असल्यासारखी दिसते. म्हणून तुम्ही जे पण घाला ना, ते थोडं फिटेड घाला. म्हणजे इतकं पण फिटेड नाही की ते एकदमच विचित्र दिसलं पाहिजे. जसा तुमचा बॉडी टाईप असेल, जशी तुमची बॉडी असेल, त्या टाईपनुसार तुम्ही फिटेड कपडे घाला, व्यवस्थित घाला, म्हणजे तुम्ही नक्की ना त्यामध्ये उंच असल्यासारखे दिसाल. तर माझी ही होती पहिली टिप की तुम्ही ना लूज कपडे घालणं टाळा, तुम्ही नक्कीच उंच दिसाल. तर नेक्स्ट टिप कोणती आहे, तर चला वळूया. तर 2 नंबरची टिप अशी आहे माझी की अवॉइड प्लाझो अँड लूज बॉटम पॅन्ट. तर आहे ना, प्लाझो जी आहे ना ती आपली हाईट ना अजून कमी दाखवते, कारण ती खूप लूज असते ना, म्हणून. तर यांना शक्यतो प्लाझो घालणं टाळा. जर तुम्ही कुर्ती घालत असाल तर त्यावर फिटेड पॅन्ट घाला. जर तुम्ही टॉप घालत असाल तर त्यावर आहे ना अशी थोडी फिट जीन्स घाला, जेणेकरून आहे तुमची हाईट नक्की आहे ना उंच असल्यासारखी दिसेल. कारण जितकं तुम्ही लूज घाला तितकं तुमची हाईट जी आहे ना ती कमी दिसेल. म्हणून जीन्स वगैरे टॉप तुम्ही जे पण घालत असाल त्यावर आहे ना फिटेड पॅन्ट घाला, तुमची हाईट नक्कीच त्यामध्ये उंच असल्यासारखी दिसेल. तर 3 नंबरची टिप अशी आहे माझी की वेअर अँकल लेंथ पॅन्ट. जर तुम्ही कुर्ती घालत असाल तर त्यावर लॉंग लेगिन्स घालण्यापेक्षा, पॅन्ट घालण्यापेक्षा त्यावर तुम्ही ना अँकल लेंथ पॅन्ट घाला. कारण ज्यावेळेस आपण अँकल लेंथ पॅन्ट घालतो ना, त्यावेळेस आपली पाय जो आहे तो थोडा इतका दिसतो, आणि तो पाय दिसतो ना, त्यामुळे आपली हाईट अजून उंच असल्यासारखी दिसते. तुम्ही करून बघा, एका साईडला लेगिन्स घाला, एका साईडला अँकल लेंथ पॅन्ट घाला, तर तुम्हाला नक्कीच दोघीमधला फरक जाणवेल की तुम्ही कशामध्ये जास्त उंच दिसत असाल. तर तुम्ही नक्कीच अँकल लेंथ पॅन्टमध्ये ना तुमची हाईट उंच असल्यासारखी दिसेल. आणि अँकल लेंथ पॅन्टचा ना खूप जास्त ट्रेंड चालू आहे, आणि दिसायला पण आहे ना खूप चांगले दिसते, सुंदर दिसते. आणि ऑब्व्हियसली आपल्याला आपल्या ट्रेंडनुसारच चालायला पाहिजे. जसा बाहेर ट्रेंड चालतो, जशी बाहेर फॅशन चालती, ती नक्की आपण केली पाहिजे, आणि त्यावरच आपला लुक डिपेंड असतो. आणि जसं की मी तुम्हाला बोलली की तुम्ही अँकल लेंथ पॅन्ट घालून बघा, त्यामध्ये तुमचं हाईट जी आहे ती नक्कीच उंच असल्यासारखी वाटेल. तर आहे ना, चौथी टिप माझी अशी आहे की तुम्ही आहे ना लो वेस्ट बॉटम नका घालू, तुम्ही हाय वेस्ट बॉटम घाला. कारण आहे ना, जर तुम्ही लो वेस्ट बॉटम घातला तर तुम्ही त्यामध्ये अजून आहे ना कमी हाईटचे दिसाल. आणि हाय वेस्ट बॉटम जर तुम्ही घातला तर यास तुम्ही हाय वेस्ट बॉटम जरी घातला तर त्यावर तुमचा जो टॉप आहे, जो तुमचा शर्ट आहे ना, तो तुमचा वेस्टपर्यंतच असला पाहिजे, त्याच्या खाली नाही पाहिजे. जर तुम्ही त्याच्यावर अजून लूज टॉप घातला, अजून खाली लॉंग टॉप घातला, तर ते बिलकुल पण चांगलं नाही दिसणार, आणि त्याच्यामध्ये तुमची हाईट नक्कीच कमी असल्यासारखी दिसेल. तर तुम्ही हाय वेस्ट बॉटमचं घेतला तर त्याच्यावर तुम्ही क्रॉप टॉप घाला, किंवा शॉर्ट टॉप घाला, किंवा त्याच्यावर तुम्ही शर्टिंग करू शकता, शर्ट घालू शकता, शॉर्ट शर्ट घालू शकता, आणि नक्कीच तुमची हाईट आहे ना त्यामध्ये उंच दिसेल, आणि खूप सुंदर तुमचं लुक दिसेल. ट्राय करून बघा, आणि तुम्ही नक्कीच याच्यामध्ये ना उंच असल्यासारखे दिसाल. तर 5वी टिप माझी अशी आहे की अवॉइड लेअरिंग क्लॉथ. तर अवॉइड लेअरिंग क्लॉथ म्हणजे काय, की असा ड्रेस तुम्हाला घालायचा आहे की त्याच्यावर आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे असे झालर म्हणा, किंवा जर्किंग म्हणा, किंवा जॅकेट म्हणा, 2 पीस म्हणू शकता तुम्ही, किंवा 3 पीस म्हणू शकता, असे प्रकारचे ड्रेस घालणं शक्यतो टाळा. इतकी फॅशन निघाली, अनेक प्रकारचे कपडे आता निघाले आहेत, तर त्याच्यामध्ये ना खूप असं हाईट कमी असल्यासारखी दिसते. म्हणून तुम्ही असे कपडे घाला की ते एकाच लेअरचे असले पाहिजे. 2 पीस किंवा 3 पीस तुम्ही घालू नका, त्याच्यामध्ये तुमची हाईट खूप कमी दिसेल. जर तुम्ही एकाच लेअरचे कपडे घातलेत ना, तर त्यामध्ये तुमची हाईट नक्कीच उंच असल्यासारखी दिसेल.
तर 6वी टिप अशी आहे मैत्रिणींनो माझी नेकच्या बाबतीत, की अवॉइड करा तुम्ही हाय नेक आणि स्क्वेअर नेक घालणं. कारण की काय होतं, ज्यावेळेस आपण आहे ना हाय नेकचे कपडे घालतो ना, त्यावेळेस आपला हा जो गळा आहे ना तो पूर्ण पॅक होतो हाय नेकमुळे आणि स्क्वेअर नेकमुळे. तर त्याच्यामुळे काय होतं, आपली हाईट आहे ना अजून कमी असल्यासारखी दिसते. कारण का, तर आपण जेव्हा आहे ना हाय नेकवाले कपडे घालतो त्यावेळेस आपला हा जो पार्ट आहे ना तो पूर्ण असा बंद होतो आणि ज्यावेळेस आपण आहे ना व्ही नेकचे कपडे घालतो त्यावेळेस आपला हा जो पार्ट आहे तो ओपन दिसतो. तर हाय नेकमुळे काय होतं की बंद असलेल्या पार्टमुळे आपली हाईट कमी दिसते आणि व्ही नेकचे जेव्हा आपण कपडे घालतो त्यावेळेस आपला हा पार्ट ओपन दिसतो, त्यामुळे आपली हाईट आहे ना अजून उंच असल्यासारखी दिसते व्ही नेकमुळे. तर जर तुम्हाला उंच दिसायचं असेल ना तर तुम्ही शक्यतो हाय नेकवाले कपडे टाळा आणि व्ही नेकवर जास्त भर द्या आणि तुम्ही त्यामध्ये ना खरंच विश्वास ठेवा की तुम्ही त्याच्यामध्ये खूप जास्त उंच असल्यासारखे दिसाल. तर 7वी टिप अशी आहे मैत्रिणींनो की वेअर व्हर्टिकल स्ट्रीप. तर असे कपडे तुम्ही घाला, असे ड्रेस तुम्ही घाला जे ना असे उभे असले पाहिजे. कारण तुम्ही म्हणाल की आता कपडे तर उभेच असतात ना, तर येस हो कपडे उभे असतात, पण आजकाल इतके फॅशन निघालं आहे, काय ते बटरफ्लायचे कपडे, काय म्हणजे खूप जास्त वेगवेगळा फॅशन निघाला की वेगवेगळ्या आकाराचे कपडे असतात, तुम्हाला माहितीच असेल. तर त्यामुळे शक्यतो असे व्हर्टिकल सरळ असणारे कपडे तुम्ही घाला, त्यामध्ये ना तुमची हाईट खूप जास्त उंच दिसेल. आणि जेव्हा तुम्ही असे विचित्र वेगवेगळ्या शेपचे कपडे घालतात ना त्यामुळे अजून बुट्ट दिसतं. त्याच्यामुळे शक्य होईल तेवढे व्हर्टिकल उभे असलेले कपडे तुम्ही घाला आणि त्यामध्ये तुम्ही ना खरंच उंच असल्यासारखे दिसाल. वेअर मोनोटोन आउटफिट. येस, तर नेक्स्ट टिप अशी आहे मैत्रिणींनो की तुम्ही ना जे पण कपडे घाल ना ते एकाच रंगाचे घाला, सॉलिड अँड सॉलिड असे कपडे घाला की जर तुम्ही ब्लॅक टॉप घालत असाल तर ब्लॅक पॅन्ट घाला, व्हाईट टॉप घालत असाल तर व्हाईट पॅन्ट घाला, पिंक टॉप घालत असाल तर पिंक पॅन्ट घाला. कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही 2 रंगाचे कपडे घालतात ना त्यावर अजून हाईट आहे ना कमी असल्यासारखे दिसते आणि ज्यावेळेस तुम्ही एकाच रंगाचे कपडे घालता त्यामध्ये हाईट आहे ना अजून उंच असल्यासारखे दिसते. कारण ज्यावेळेस 2 रंगाचे कपडे घालतो त्यावेळेस आपण 2 विभाजामध्ये विभागलं जातो आणि त्यामुळे हाईट आहे ना कमी असल्यासारखी दिसते. म्हणून एकाच रंगाचे कपडे घाला, त्यामध्ये तुमची हाईट नक्कीच उंच असल्यासारखी दिसेल. तर नेक्स्ट टिप अशी आहे माझी मैत्रिणी, ती म्हणजे स्लीव्सच्या बाबतीत. तर आहे ना तुम्ही पफी आणि ज्या फुल स्लीव्ज असतात त्या शक्यतो अवॉइड करा, टाळा. कारण का ते सांगते मी. जर तुम्ही अशी थोडी पफी स्लीव्ज जर घातली ना त्यामध्ये थोडं हाईट कमी दिसते आणि फुल स्लीव्ज जर तुम्ही घातली त्यामध्ये अजूनच हाईट जी आहे ती कमी दिसते. कारण का, जसं की मी तुम्हाला बोलली, आपलं शरीर जेवढं पॅक होतं ना तेवढी आपली हाईट कमी कमी दिसायला लागते. जर तुम्ही ना एल्बो म्हणता बघा ते एल्बो स्लीव्ज, तर त्या तुम्ही इतक्या शॉर्ट जर स्लीव्ज घातल्या ना त्यामध्ये तुमचा एवढा हात जो आहे तो ओपन दिसतो आणि त्यामध्ये तुमची हाईट जास्त असल्यासारखी दिसते. म्हणून शक्यतो फुल स्लीव्ज टाळा आणि तुमची हाईट नक्कीच उंच दिसेल आणि तुम्ही छान पण दिसाल त्याच्यामध्ये. सो जर तुम्हाला उंच दिसायचं असेल तर हा रूल नक्की फॉलो करा. इतके सुंदर आता वन पीस आलेले आहे ना, इतके छान अनारकली ड्रेस आले आहे एका टोनमध्ये, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्नामध्ये फंक्शनमध्ये खूप सुंदर सुंदर आले, इतके छान दिसतात. तर शक्य होईल तेवढं जेव्हा तुम्ही अनारकली जेव्हा तुम्ही वन पीस घालता तो एका टोनमध्ये एका शेडमध्ये घाला, त्यामध्ये तुमची हाईट आहे ना खूप जास्त उंच छान आणि सुंदर दिसाल तुम्ही. तर नेक्स्ट शेवटची टिप्स अशी आहे माझी, ती म्हणजे सँडलच्या बाबतीत. तर सँडलचा विषय झाला तर हिल्स कोणती घालायची. तर हिल्स तुम्ही म्हणाल मयुरी काही पण बोलते, तर नाही, तुम्ही स्वतः कंपेअर करून बघा दोघींमध्ये. तर हिल्स घालायचे असेल तर तुम्ही नूड पॉइंटेड हिल घालून बघा आणि साईडला आपली नॉर्मल हिल ठेवा. तर तुम्ही ऑब्झर्व करा की तुम्ही कशामध्ये छान दिसता आणि कशामध्ये तुमची हाईट जास्त असल्यासारखी दिसते आणि मला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर चला, मग अशा होत्या आपल्या फॅशन टिप्स उंच दिसण्यासाठी. आय होप तुम्हाला आवडल्या असेल, तुम्हाला नक्की तुम्ही फॉलो करून बघाल आणि आवडलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावर आणू ते पण मला सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.